श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत पिंपरी चिंचवडमध्ये दत्त जयंतीची तयारी कशी चालू आहे. तर मित्रांनो चला बघूयात आणि मी तुम्हाला घेऊन जातोय पिंपरी चिंचवडच्या कोपऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो आपण आहोत वाल्हेकरवाडी येथील सायली कॉम्प्लेक्स या ठिकाणी आणि सायली कॉम्प्लेक्सच्या इथं दत्त मंदिर आहे. इथे दत्त जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप साऱ्या अशा आपलं कथा वाचन चाललेलं आहे. गुरुचंद इथे सुरू आहे. या ठिकाणी अशा सिस्टमॅटिक पद्धतीने सर्व गोष्टी केल्या जातात. एवढं सुंदररीत्या इथे आयोजन होतं मित्रांनो. ज्या दिवशी दत्त जयंती असते त्या दिवशी इथे होम हवन वगैरे सर्व गोष्टी पार पाडल्या जातात. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी 20 ते 25 हजार लोक इथे जेवण करून जातात मित्रांनो. त्या दिवशी खूप असं शांत आणि सुंदर वातावरण आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथले जे संस्थापक आहेत चंद्रहास अण्णा वाल्हेकर, हे 20-25 वर्ष झालं दत्त जयंती दरवर्षी साजरी करतात आणि उत्साहाने इथे साजरं केली जाते मित्रांनो. तर आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये जाऊयात आपण. तर मित्रांनो मी तुम्हाला जिथे घेऊन आलेलो आहे ते आहे चिंतामणी चौकातलं रजनीगंधा कॉलनीमधलं स्वामींचं मंदिर. तर मित्रांनो आपण इथे आलेलो आहे. या मंदिरामध्ये इतकं सुंदर वातावरण असतं. हे स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे आणि मित्रांनो इथे कथा वाचनसुद्धा चालवलेलं आहे. तुम्ही बघू शकता एका साईडला कथा वाचन सुरू आहे सर्व. आणि हे आमचे स्वामी समर्थ महाराज. हे मंदिर एवढं सुंदर आहे मित्रांनो. इथे तर सर्व प्रकारच्या सुविधा इथे आहेत. उत्तमरित्या कार्यक्रम इथे पार पाडले जातात. अतिशय शांत एकदम खुश करणारं ठिकाण हे आहे मित्रांनो. खूप छान वाटतं. इथे नक्की भेट द्या तुम्ही. मी एवढंच बोलतो मित्रांनो. मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे आता बिजलीनगर केंद्रावरती. आणि बिजलीनगर केंद्रावरचं जे कथा वाचन आहे मी तुम्हाला दाखवू इच्छितो मित्रांनो. या एरियामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जेवढं बिजलीनगरमध्ये कथा वाचन होतं तेवढं कुठेच होत नसेल दत्त जयंतीसाठी. तर चला बघूया. तर मित्रांनो बिजलीनगर केंद्रामार्फत जास्तीत जास्त कथा वाचन व्हावं यासाठी मित्रांनो चिंतामणी चौक येथे आयोजन केलं जातं. आपण पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा स्पेस आहे जिथे जेणेकरून खूप सारे भक्त मावतील आणि खूप साऱ्या कथा वाचल्या इथे जातील. व दुसरी गोष्ट मित्रांनो समोर महाराजांचा फोटो वगैरे एकदम पद्धतशीरपणे इथे नियोजन केलेलं असतं. आणखीन खूप गोष्टी इथे दिसायला भेटतात मित्रांनो. आपण इकडे पाहू शकता महाराजांच्या कथा सर्व गोष्टी फोटोज वगैरे नारळ या सर्व गोष्टींचे आयोजन इथे करण्यात आलेले आहे. काही गोष्टी ज्या नाही आहेत की तुम्हाला इथे अवेलेबल नसणार आहेत. सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तुम्हाला यायचं आहे इथे कथा वाचायची आहे, स्वामींसमोर त्यांच्या प्रार्थना करायची, सर्व गोष्टी करायच्या, संकल्प पूर्ण करायचा आहे. अशा सर्व गोष्टी तुम्हाला इथून पूर्ण करायच्या आहेत मित्रांनो. नक्कीच भेट द्या, नक्की या एवढेच म्हणाल. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो मिलिंद दादा आपल्यासोबत आहेत आणि मिलिंद दादा आपल्याला इथे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती सांगणार आहेत. तर आपण भेटूयात मिलिंद दादाला. सर्व स्वामी भक्तांना त्रिवार वंदन. आपला हा दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये पार पडत आहे. हा सप्ताह म्हणजे नुसतं दत्त महाराजांचं गुरुचरित्र वाचन नसून अखंड नाम जप यज्ञ, ज्याच्यामध्ये एका सेकंदाचाही खंड पडणार नाही अशा पद्धतीने नाम जप यज्ञ हा सप्ताह सुरू राहणार आहे. ज्याच्यामध्ये दरबारामध्ये स्वामींच्या बाजूला 2 साधक उभे असतील जे माळ जप करणार आहेत. त्याच्यानंतर 2 सेविकेरी जे आहेत ते स्वामींचं चरित्र वाचणार आहेत आणि 2 सेविकेरी जे आहेत ते विणावादन करणार आहेत. त्याच्यामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 महिला वर्ग असतो, रात्री 8 ते सकाळी 8 पुरुष वर्ग असतात, जे अर्धा तासाच्या बॅचेसमध्ये बदलत असतात. त्याच्यानंतर हे आपण आता यज्ञभूमी बघत असाल. त्या यज्ञभूमीमध्ये विविध प्रकारचे मंडल मांडणी केलेली आहेत, ज्यामध्ये उद्यापासून इथे जे याग चालू होतील तर ते 7ही दिवस वेगवेगळ्या प्रकारचे याग असेल. ज्याच्यामध्ये मनोबोध याग असेल, गणेश याग असेल, रुद्र याग असेल, चंडी याग असेल, स्वामी याग असेल, रुद्र याग असेल, असे रोज विविध प्रकारचे याग ह्या यज्ञभूमीमध्ये 7 दिवस अखंड चालू असतात. त्याच्या व्यतिरिक्त इथे गुरुचरित्र पारायण सामुदायिक पद्धतीने होणार आहे, ज्यामध्ये साधारणतः 1000 ते 1200 लोक एकाच वेळेस सामुदायिक पारायण करतात. आपण नॉर्मली गुरुचरित्राचं पारायण केलं एका वेळेस एका पारायणाचं पुण्य मिळतं, पण ज्यावेळेस आपण सामुदायिकरित्या पारायण करतो तर त्यावेळेस जेवढी संख्येने लोक बसलेले असतील तेवढ्या गुरुचरित्राचं पारायण आपल्या नावे जमा होत असतं. म्हणून हे सामुदायिक गुरुचरित्र पारायण इथे होत असतं. याच्या व्यतिरिक्त आपली सकाळी 8 वाजता भूपाळी आरती असते, सकाळी 10:30 वाजता नैवेद्य आरती होते आणि संध्याकाळी 6:30 वाजता परत
नैवेद्य आरती असते. अशा स्वामींच्या 3 आरत्या रोज होतात. तदनंतर संध्याकाळी 6:30च्या आरतीनंतर रोज विविध विषयांवरती मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. जसं की वास्तुशास्त्र असेल, तुमचे प्रश्नोत्तर विभाग असतील, आपल्या घरातील काही अडीअडचणी असतील त्याच्यावरती मार्गदर्शन असेल, अशा विविध विषयांवरती रोज आध्यात्मिक मार्गदर्शन या ठिकाणी आरतीनंतर केलं जातं. ह्याप्रमाणे 7 दिवस हा अखंड नामजप यज्ञ सप्ताह 24 तास इथे होत असतो. अशा विविध सेवा आहेत. तसेच याच्या व्यतिरिक्त आपल्या जर काही समस्या असतील तर तिथे या ठिकाणी विनामूल्य मार्गदर्शन केलं जातं. आध्यात्मिक सेवेद्वारे आपले प्रश्न सोडवले जातात. त्याच्यानंतर या 7 दिवसामध्ये आरोग्य शिबिराचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पडणार आहेत. बालसंस्कार मुलांचा इथे कार्यक्रम पार पडणार आहेत. तसंच विवाह मंडळासाठी ज्या मुलामुलींचे विवाह जुळत नाही त्यांच्यासाठी विवाह मंडळ ह्या दिंडोरपणित मार्गातनं काम करत असतं. तेही हे 7 दिवस या ठिकाणी काम करत असतात. तर ह्या 7 दिवसामध्ये आपले कुठल्याही समस्या असेल, आपल्याला कुठल्याही प्रकारची सेवा करायची असेल तर इथे हे सर्व काही आहे ते विनामूल्य आहे. कुठल्या जातीचा असो, कुठल्या पंथाचा असो किंवा आर्थिक गरीब असो, श्रीमंत असो, सर्वांना सगळ्या सेवा करण्याचा या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि गुरुमाऊलींच्या सेवेने इथे ह्या सगळ्या सेवा पार पडत असतात. तरी सर्व भक्तजनांना, भाविकांना विनंती आहे, आपण सर्वांनी एकदा नक्कीच या ठिकाणी भेट द्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद दादा. तर दादांनी आपल्याला सर्व प्रकारची माहिती पुरवलेली आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्ही बिजली नगर केंद्रावरती या आणि चिंतामणी चौकामध्ये हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे. खूप सुंदररित्या हा कार्यक्रम होणार आहे. नक्कीच तुम्ही भेट द्या हीच तुमच्या जर्नी हे विनंती करतो. आणि श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा.